शहाद्यातील पादचाऱ्यांवर पक्के अतिक्रमण झाल्यानंच शहाद्यामध्ये सध्या पावसात देखील पावसाचं पाणी तुंबून शहाद्याची परिस्थिती बिकट होत असल्याचा आरोप करत ही अतिक्रमणे महिनाभरात काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिलंय। गेल्या 2 दिवसांपूर्वी शहाद्यात एकाच दिवसात पावसाची शहाद्याची तुंबापुरी होऊन अनेक सखल भागात पाणी साचल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे बसस्थानक आणि न्यायालय भागातील पाणी थेट न्यायालयात घुसल्यानं या ठिकाणचं कामच प्रभावित झाल्यानं दिसून आलंय। शहरातील गल्लीबोळात काहीशी अशीच परिस्थिती दिसून आल्यानं याबाबत शहादेकरांकडून रोष व्यक्त केला जात आहे। अशातच आता सामाजिक कार्यकर्त्यांनी शहादा शहरातील पादचाऱ्यांवर झालेल्या पक्क्या अतिक्रमणाबाबत प्रशासनाला थेट निवेदन दिलंय। महिनाभरात पालिका, पाटबंधारे आणि महसूल विभागानं ही अतिक्रमण हटवलं नाही तर थेट कायदा हातात घेऊन नागरिकांसमवेत जाऊन ही अतिक्रमण तोडण्याचा इशाराच देण्यात आलाय। सलाउद्दीन लोहार, स्टार इंडिया न्यूज, शहादा। अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पादचारीवर अनेक लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, पक्के अतिक्रमण केलेलं आहे। त्याच्यामुळे पादचारी ही नाहीशी होत आहे। माननीय सुप्रीम कोर्ट असेल, माननीय हायकोर्ट असेल, या सर्वांनी अतिक्रमणाच्या संदर्भात कठोर भूमिका घेऊन ते अतिक्रमण काढले पाहिजे असे निर्देश दिलेले आहे, स्पष्ट आदेश दिलेले आहे। पण या सर्व आदेशाला शहादामध्ये केराची टोपली दाखवली जाते। हे अत्यंत दुर्दैवी आहे। अतिक्रमणाच्या संदर्भात ठोस निर्णय झाला पाहिजे, पण ते का काढले जात नाही? का ते मोकळे केले जात नाही रस्ते? का ती पादचारी मोकळी केली जात नाही? तर यांच्यात अधिकाऱ्यांचा काहीतरी काळाबेळ आहे का? अधिकाऱ्यांनी काहीतरी याच्यात सेटलमेंट केलेली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो। त्याच्यामुळे हे सर्व जे अतिक्रमण आहेत पादचारीवरचे ते तात्काळ काढले गेले पाहिजे। तर जन आंदोलन छेडल्यावर परिस्थिती चिघळेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याची जाण प्रशासन आणि शासनाने ठेवावी। प्रखर आंदोलन छेडले जाईल आणि जे पण काही प्रश्न निर्माण होतील त्याला शासन प्रशासन जबाबदार असेल, हे ध्यानात घ्यावं। डोंगरगाव रोडवरील जी काही पादचारी आहे आणि त्या पादचारीवर ज्या काही करोडपती लोकांनी स्लॅब टाकून रस्ते तयार केलेले आहेत किंवा व्यापारी दुकानं उभ्या केलेल्या आहेत, हे सगळं बेकायदेशीर अतिक्रमण संबंधित पाटबंधारे विभागाने, नगरपालिका विभागाने आणि स्थानिक तहसीलदार व प्रांत यांनी लक्ष घालून 1 महिन्याच्या आत हे सगळं अतिक्रमण नष्ट केले नाही तर शहादेकर सगळ्या जनतेला सोबत घेऊन हातात टिकम पावडे कुऱ्हाडी घेऊन आम्ही हे अतिक्रमण JCBच्या माध्यमाने स्वतः काढून घेणार आहोत। अशा आशयाचे निवेदन आम्ही आज रोजी संबंधित कलेक्टर साहेब, DSP साहेब, PSI साहेब, मामलेदार साहेब, प्रांत साहेब, चीफ ऑफिसर साहेब या सगळ्यांना आम्ही दिलेलं आहे आणि मुदतीत या सगळ्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून आपली जबाबदारी कर्तव्य जर पार पाडले नाही त्यांच्या विरोधात सुद्धा औरंगाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याची मानसिकता आणि सगळी तयारी आम्ही केलेली आहे। जनतेने आम्हाला या कामी योग्य ते सहकार्य करावं आणि या आंदोलनात सामील व्हावं असं मी नम्रपणे शहादेकर जनतेला आवाहन करीत आहे।